10% वेगळं ईडब्ल्यूएस आरक्षण नरेंद्र मोदींनी दिले. कुणासाठी दिले? या देशातले जे प्रस्थापित समाज आहे, सत्ताधारी मंडळी आहे, स्वतःला क्षत्रिय समजणारी आहे, ते पटेल, जाट, गुज्जर, कापू आणि महाराष्ट्रात मराठा. तुम्हाला ते ईडब्ल्यूएस आरक्षण नाही चालत, घटना दुरुस्तीने केलेलं चालत नाही. तुम्हाला आमच्याच ताटात यायचंय का? तर तुम्हाला पाहिजे नाही. आम्हाला जे मिळतंय ना, आम्हाला जे मिळतंय ते वरबडायचंय. त्यामुळं बांधवांनो, दिवसा ढवळ्या लोकशाहीवर बलात्कार चालू आहे. आपण बघतोय. आपल्याला काय सांगतात, धक्का लागला नाही. ते आमचे एक नेते, राष्ट्रीय नेते विदर्भातले म्हणतात धक्का लागत नाही. बबनराव, आम्हाला खोलात जायला लावू नका. आग लागली महाराष्ट्रात आणि तुमचं आंदोलन कुठं? तुमचं आंदोलन गोव्यामध्ये, 5 स्टार मध्ये. आम्हाला समजत नाही. त्यामुळं कुणी सरकारची सुपारी घेऊन त्या ओबीसीची जी वज्रमूठ आहे, त्या वज्रमूठ तोडायचा प्रयत्न करू नका. आणखीन खोलात जायला लावू नका. बरेच तुमचे आता पेशन्स बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला 56,000 जागा मिळतात. किती? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पासून महानगरपालिकेला. या 56,000 जागा पण घालवायचं काम याच प्रस्थापितांनी केलं होतं. कोर्टामध्ये केस कुणी केली? तो विकास गवळी कोण होता? त्याला पैसे कुणी पुरवले? हा सगळा लढा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढलो. 56,000 जागा परत आल्या. आता ह्या जागा सुप्रीम कोर्टातून परत आल्या. आता ह्या जागेवर एखादा धनगर, रामोशी, एखादा कुंभार, एखादा न्हावी, तो आता ग्रामपंचायतीमध्ये आमच्या समोर येईल, तो पंचायत समितीला समोर येईल, जिल्हा परिषदेमध्ये आमच्या समोर येईल आणि मग कुठंतरी आमच्या राजकारणाला आव्हान देईल, जसं अक्के सरांनी दिलं. त्यामुळं यांना शिक्षणातलं, नोकरीतलं काही पाहिजे नाही. तुमच्या राजकारणामध्ये तुम्ही आमच्या समोर उभा नाही राहायला पाहिजे. महाराष्ट्राची सत्ता आमचीच होती. जरांगेचे शब्द काय होते? महाराष्ट्र आमचा, सत्ता आमची, मुंबई आमची. तसं त्यांना एकच करायचंय, जे बाबासाहेबांनी दिलंय ते आम्ही तुम्हाला मिळवून नाही देणार. दाराने येता येत नाही तर आम्ही खिडकीतनं घुसू. तशी ती खिडकी 2004 ला पाडली. नंतर आता 2 वर्षापूर्वी त्या शिंदे समितीमुळे त्या खिडकीचा डोळा पाडला. आता डायरेक्ट पाठीमागची भिंतच पाडली त्या जीआरनी.